नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जी के या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत आहे. तर पहा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र जीवन प्राधिकरण भरती 2026 करिता काही महत्त्वपूर्ण प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न पहा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण ठरणारे आहेत. तरी तुम्ही चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच बघावयास मिळतील. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा, प्रश्न क्रमांक पहिला, जागतिक पर्यावरण दिन हा कधी साजरा केला जातो? विद्यार्थी मित्रांनो, प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करीत राहा. या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, 5 जून. तर पहा, 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक दुसरा, पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, तुरटी. तर पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यासाठी तुरटीचा वापर हा केला जातो. प्रश्न क्रमांक तिसरा, महाराष्ट्रातील कोणत्या नदीला मुलखाची वैजी किंवा दख्खनची गंगा असे म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4, गोदावरी. तर पहा, महाराष्ट्रातील गोदावरी या नदीला मुलखाची वैजी किंवा दख्खनची गंगा असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक चौथा, 1 क्युसेस म्हणजे किती लिटर प्रति सेकंद? तर 1 क्युसेस म्हणजे पहा ऑप्शन क्रमांक 2, 28.3 लिटर प्रति सेकंद. प्रश्न क्रमांक 5, टुर्बिडिटी मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? तर टुर्बिडिटी मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1, नेफोलोमीटर. कोणतं आहे? नेफोलोमीटर हे उपकरण वापरतात. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी भारतातील सर्वात उंच धरण कोणते आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2, टिहरी. तर पहा, भारतातील सर्वात उंच धरण हे टिहरी आहे, जे की पहा टिहरी हे जे धरण आहे तर ते उत्तराखंड कोणत्या राज्यामध्ये आहे? उत्तराखंड या राज्यामध्ये असून तर ते पहा भागीरथी काय आहे? भागीरथी या नदीवर बांधण्यात आलेले आहे. तर टिहरी हे जे धरण आहे तर याची उंची पहा 260 मीटर आहे. किती? टिहरी या धरणाची उंची 260 मीटर इतकी आहे. प्रश्न क्रमांक 7, पाण्यातील विरघळलेला ऑक्सिजन कशासाठी आवश्यक असतो? तर पाण्यातील विरघळलेला जो ऑक्सिजन असतो तर तो पहा ऑप्शन क्रमांक 1, जलचर प्राण्याच्या श्वसनासाठी तो आवश्यक असतो. प्रश्न क्रमांक 8, जय जवान जय किसान ही घोषणा खालीलपैकी कोणी दिलेली होती? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा, लाल बहादूर शास्त्री. तर लाल बहादूर शास्त्री यांनी जय जवान जय किसान ही त्यांनी घोषणा दिलेली होती. प्रश्न क्रमांक 9, भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते किंवा म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, बेंगलुरू. तर भारताची सिलिकॉन व्हॅली म्हणून बेंगलुरू या शहराला ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 10, थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे कार्य हे कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, कुष्ठरोगी सेवा. तर थोर समाजसेवक बाबा आमटे यांचे जे कार्य होते तर ते कुष्ठरोगी सेवा या क्षेत्राशी ते संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 11, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता नाही? तर ते ऑप्शन क्रमांक 4, अनिल. हा पहा, पाणी या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. तर अनिल म्हणजे काय? तर अनिल म्हणजे वारा होतो. तर जल, नीर आणि तोय हे जे शब्द आहेत तर ते पाणी या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 12, घरामध्ये पाणी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मीटरला काय म्हणतात? तर घरामध्ये पाणी मोजण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मीटरला पहा ऑप्शन क्रमांक 3, वॉटर मीटर म्हणतात. काय म्हणतात? वॉटर मीटर. प्रश्न क्रमांक 13, नॅशनल वॉटर मिशनचे घोषवाक्य खालीलपैकी काय आहे? तर नॅशनल वॉटर मिशनचे घोषवाक्य काय आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2, कन्झर्व वॉटर कन्झर्व लाईफ. म्हणजेच पाणी वाचवा जीवन वाचवा. तर हे नॅशनल वॉटर मिशनचे घोषवाक्य आहे. प्रश्न क्रमांक 14, उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? तर उंट या शब्दाचा स्त्रीलिंगी शब्द खालीलपैकी कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2, सांडणी. सांडणी म्हणजेच मादा. प्रश्न क्रमांक 15, महाराष्ट्राचे राज्यफूल खालीलपैकी कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, जारूळ. जारूळ हे पहा मराठीमध्ये म्हणतात. तर तामन हे पहा महाराष्ट्राचे राज्यफूल आहे.
प्रश्न क्रमांक 16, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 3 सातवा क्रमांक लागतो. प्रश्न क्रमांक 17, महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका पुढीलपैकी कोणती आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मुंबई. महाराष्ट्रातली पहिली महानगरपालिका ही मुंबई महानगरपालिका आहे. प्रश्न क्रमांक 18, ई कोलाई जीवाणू पाण्यात असणे हे कशाचे लक्षण आहे? तर ई कोलाई जीवाणू पाण्यात असणे हे कशाचे लक्षण आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 पाणी विष्ठेमुळे दूषित झाले आहे हे पहा त्याचे लक्षण आहे. प्रश्न क्रमांक 19, संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान कधी सुरू झाले? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, 2000 या वर्षी. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान हे 2000 या वर्षी ते सुरू झालेले होते. प्रश्न क्रमांक 20, खालीलपैकी कोणती वनस्पती ही पाण्यावर तरंगणारी म्हणजेच फ्लोटिंग प्लांट आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 जलपर्ण. तर पहा, जलपर्ण ही जी वनस्पती आहे तर ती पाण्यावर तरंगणारी आहे. प्रश्न क्रमांक 21, शिपाई शूर होता या वाक्यातील विशेषण कोणतं आहे ते आपल्याला सांगायचं आहे. तर शिपाई शूर होता या वाक्यातील विशेषण कोणतं होईल? ऑप्शन क्रमांक 3 शूर हे विशेषण होईल. प्रश्न क्रमांक 22, पाईपामधील पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी काय वापरतात? तर पाईपामधील पाण्याचा प्रवाह मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 व्हिंच्युरीमीटर हे वापरतात. प्रश्न क्रमांक 23, महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी दांडी यात्रा कुठून सुरू केली? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, साबरमती आश्रम. तर महात्मा गांधींनी मिठाच्या सत्याग्रहासाठी पहा दांडी ही जी यात्रा त्यांनी काढलेली होती तर ती साबरमती आश्रम या ठिकाणापासून त्यांनी सुरू केलेली होती. प्रश्न क्रमांक 24, पाण्याचा गोठणबिंदू फ्रीजिंग पॉईंट किती असतो? तर पाण्याचा गोठणबिंदू किती असतो? तर ते ऑप्शन क्रमांक 3 0° इतका असतो. प्रश्न क्रमांक 25, गेटवे ऑफ इंडिया मुंबईत कोणत्या वर्षी बांधण्यात आलेले होते? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 1924. तर पहा, गेटवे ऑफ इंडिया हे मुंबईमध्ये सन 1924 या वर्षी ते बांधण्यात आलेले होते. प्रश्न क्रमांक 26, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष खालीलपैकी कोण असतात? तर राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर ते ऑप्शन क्रमांक 3 राष्ट्रपती असतात. कोण असतात? राष्ट्रपती. प्रश्न क्रमांक 27, महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर महाबळेश्वर हे जे थंड हवेचे ठिकाण आहे तर ते पहा ऑप्शन क्रमांक 2 सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28, रक्ताभिसरणचा शोध पुढीलपैकी कोणी लावलेला आहे? तर रक्ताभिसरणचा शोध पहा ऑप्शन क्रमांक 2 विल्यम्स हार्वे. कोणी? विल्यम्स हार्वे यांनी लावलेला आहे. प्रश्न क्रमांक 29, जगातील सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते आहे? तर जगातील सर्वात उंच शिखर पहा ऑप्शन क्रमांक 3 माउंट एव्हरेस्ट आहे. कोणतं? माउंट एव्हरेस्ट हे शिखर आहे. प्रश्न क्रमांक 30, सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 3 गुरु हा ग्रह आहे. प्रश्न क्रमांक 31, ययाती या कादंबरीचे लेखक पुढीलपैकी कोण आहेत? तर ययाती या कादंबरीचे लेखक पहा ऑप्शन क्रमांक 2 वि. स. खांडेकर हे आहेत. प्रश्न क्रमांक 31, महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा कोठे भरतो? तर महाराष्ट्रात सिंहस्थ कुंभमेळावा पहा ऑप्शन क्रमांक 3 नाशिक या ठिकाणी भरतो. प्रश्न क्रमांक 33, भारताची मध्यवर्ती बँक खालीलपैकी कोणती आहे? तर भारताची मध्यवर्ती बँक कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 RBI. कोणती आहे? RBI ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. प्रश्न क्रमांक 34, संगणकाचा मेंदू खालीलपैकी कोणाला म्हणतात? तर संगणकाचा मेंदू पहा ऑप्शन क्रमांक 3 CPU ला म्हणतात. कशाला? CPU ला संगणकाचा मेंदू असे म्हटले जाते. प्रश्न क्रमांक 35, शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण हे कोणत्या अवयव करतो? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 4 मूत्रपिंड. तर पहा, शरीरातील रक्ताचे शुद्धीकरण हे मूत्रपिंड हा अवयव करतो. प्रश्न क्रमांक 36,
ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख खालीलपैकी कोण असतो? तर ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो? तर तो ऑप्शन क्रमांक 3 ग्रामसेवक हा असतो. प्रश्न क्रमांक 37 भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? तर भारताचे लोहपुरुष म्हणून पहा ऑप्शन क्रमांक 3 सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 38 राजाने राजवाडा बांधला हा कोणता प्रयोग आहे? तर राजाने राजवाडा बांधला हा कोणता प्रयोग आहे? तर ते ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी. कोणता आहे? कर्मणी हा प्रयोग आहे. प्रश्न क्रमांक 39 जमीन मोजण्यासाठी कोणत्या साहित्याचा वापर हा केला जातो? तर जमीन मोजण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 1 गुंठा साखळी. काय आहे? गुंठा साखळी या साहित्याचा हा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 40 जमिनीखालील पाण्याची पातळी मोजण्यासाठी काय वापरतात? तर जमिनीखालील पाण्याची पातळी मोजण्यासाठी काय वापरतात? तर ते ऑप्शन क्रमांक 1 पायझोमीटर. काय वापरले जाते? पायझोमीटर वापरतात. प्रश्न क्रमांक 41 पाण्याचे शुद्धीकरण करताना फिल्टर बेडमध्ये काय वापरले जाते? तर पाण्याचे शुद्धीकरण करताना फिल्टर बेडमध्ये पहा ऑप्शन क्रमांक 2 वाळू आणि खडी ही वापरली जाते. प्रश्न क्रमांक 42 महाराष्ट्रातील कोणत्या शहराला कुस्तीगिराचा जिल्हा म्हणून ओळखतात किंवा म्हणतात? तर महाराष्ट्रातील पहा ऑप्शन क्रमांक 3 कोल्हापूर. काय आहे? महाराष्ट्रातील कोल्हापूर या शहराला कुस्तीगिरांचा जिल्हा म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 43 पाण्यातून पसरणारा रोग पुढीलपैकी कोणता आहे? तर पाण्यातून पसरणारा रोग कोणता आहे? तर तो ऑप्शन क्रमांक 2 कॉलरा. कोणता आहे? कॉलरा. त्यालाच की पहा पटकी असे म्हणतात. काय म्हणतात? पटकी. प्रश्न क्रमांक 44 डोंगर या शब्दाचा प्रकार आपल्याला सांगायचा आहे. तर डोंगर या शब्दाचा प्रकार काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 देशी हा प्रकार होईल. प्रश्न क्रमांक 45 भारताचे जलपुरुष वॉटरमॅन ऑफ इंडिया कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 2 राजेंद्र सिंह. तर पहा भारताचे जलपुरुष म्हणून राजेंद्र सिंह यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 46 महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर खालीलपैकी कोणती पर्वतरांग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा सातपुडा. महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवर सातपुडा ही पर्वतरांग आहे. प्रश्न क्रमांक 47 मुलांनी अभ्यास केला या वाक्यातील आपल्याला क्रियापद ओळखायचं आहे. तर मुलांनी अभ्यास केला या वाक्यातील क्रियापद काय होईल? ऑप्शन क्रमांक 3 केला. केला ही क्रियापद होईल. प्रश्न क्रमांक 48 कॉग्युलेशन नंतरची प्रक्रिया कोणती आहे? तर कॉग्युलेशन नंतरची प्रक्रिया कोणती आहे? तर ती ऑप्शन क्रमांक 2 फ्लॉक्युलेशन. कोणती आहे? फ्लॉक्युलेशन ही प्रक्रिया आहे. प्रश्न क्रमांक 49 पाण्याचा सर्वात प्रमुख मुख्य नैसर्गिक स्रोत कोणता आहे? या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3 पाऊस. तर पहा पाण्याचा सर्वात प्रमुख मुख्य नैसर्गिक स्रोत हा पाऊस आहे. प्रश्न क्रमांक 51 शुद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? तर शुद्ध शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता होईल? ऑप्शन क्रमांक 3 अशुद्ध असा होतो. प्रश्न क्रमांक 52 विहिरीतील पाणी उपसण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा पंप. विहिरीतील पाणी उपसण्यासाठी पंपाचा हा वापर केला जातो. प्रश्न क्रमांक 53 महाराष्ट्रात सर्वाधिक कापूस कोठे पिकतो? तर महाराष्ट्रातील सर्वाधिक कापूस पहा ऑप्शन क्रमांक 1 विदर्भ. कुठे? विदर्भ या ठिकाणी पिकतो. प्रश्न क्रमांक 54 BODचा फुल फॉर्म काय आहे? तर BODचा फुल फॉर्म काय होईल? ऑप्शन क्रमांक 2 पहा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड. काय होईल? BODचा फुल फॉर्म हा बायोकेमिकल ऑक्सिजन डिमांड असा होतो. प्रश्न क्रमांक 55 पाईपची गळती थांबवण्यासाठी कशाचा वापर केला जातो? तर पाईपची गळती थांबवण्यासाठी पहा ऑप्शन क्रमांक 2 रबर गॅस्केट किंवा टेफॉन टेपचा हा वापर केला जातो.